तर नमस्कार असे प्रेक्षक हो, ठरलं तर मग मालिकेच्या 3 जानेवारीच्या भागामध्ये काय झालं आपण ते जाणून घेऊया. आज तर कोर्टामध्ये महिपत आणि साक्षीने जो ड्रामा केला, इतका ड्रामा केला की जजला सुद्धा पटलं की साक्षी खरं बोलते आहे. नक्की त्यांनी काय ड्रामा केला ते जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मागचा भाग सुरू करूया. तर मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दिसते सायली एकदम इमोशनल होऊन कल्पनाची आठवण करत असते. ती मनात म्हणते की आई, मी तुमची गुन्हेगार आहे, पण मला तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवायच्या आहेत, पण त्या पोहोचवायच्या कशा मला काहीच कळत नाही आहे. तेवढ्यात तिला आठवतं की आपल्याकडे डायरी आहे. ती डायरीतल्या एका पानावर आपल्या मनातल्या सर्व भावना लिहिते. त्यात ती असे लिहिते की आई, म्हणजे माझी जन्मदाती आई मला माहीत नाही, पण मी तिथे घरी आले आणि तुम्हीच माझी आई झाल्या. तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर केलं. तुम्हाला वाटतं की मी सगळ्या नात्यांचा अपमान केला आहे, पण असं काही नाही आई. ती सगळी नाती माझ्या फार हृदयाजवळची आहेत. मला माहिती ती मला माफ कराल की नाही कराल, पण मला तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवणं फार गरजेचं होतं. तुमची लाडकी लेक सायली, असं म्हणून ती लेटरमध्ये लिहिते. आता पुढे तिच्यासमोर हा प्रश्न आहे की लेटर पोहोचवायचं कसं कल्पनापर्यंत, कारण की मधुभावनी तिला घरात कोंडलं आहे. मग ती खिडकीतनं एका गल्लीतल्या मुलाला आवाज येते आणि त्याला म्हणते की हे जे पत्र आहे ना, ते ह्या पत्त्यावर नेऊन दे आणि शक्य झालं त्याचं उत्तर मला आजच्या आणून दे. तो मुलगा ते लेटर घेऊन निघून जातो. मग सायली किचनमध्ये येते आणि मनात विचार करते की सुभेदारांच्या घरी काय चाललं असेल काय माहिती, आणि आज मधुभावनची कोर्टामध्ये केस आहे, तिथे पण काय चाललं असेल काय माहिती. मग थोडी ती प्रेशरमध्ये येते. मग ती विचार करते की आपण देवाला नैवेद्य दाखवूया, आणि त्याकरता ती काय करते, अर्जुनची आवडती खीर ती बनवते देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि मग खीर बनल्यानंतर ती देवाला नैवेद्य दाखवते आणि देवाला समोर प्रार्थना करत म्हणते की मधुभावनसाठी मी सगळं केलं होतं, देवा माझी प्रार्थना स्वीकार कर आणि मधुभावनला निर्दोष या केस म्हणून सुटू दे. आता तिला काय माहिती विचारलं की कोर्टामध्ये काय चाललंय ते. तर कोर्टामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं मित्रांनो. तर मित्रांनो, कोर्टामध्ये वेगळा ड्रामा सुरू असतो. जसे जज कोर्टामध्ये येतात तसा जोशी वकील उठून म्हणतो की इथून पुढे मधुकर पाटलाची केस मी लढवणार, ही घ्या त्यांच्या पूर्वीच्या वकिलांची NOC. आणि त्यावेळेस अर्जुनला भलताच दोषीचा राग येतो. आणि मग महिपतचा वकीलही उठतो आणि तो जजला म्हणतो की जज साहेब, मधुकर पाटलाच्या पूर्वीच्या वकिलाने माझ्या अशील म्हणजे साक्षी शिकरेवर फार गंभीर आरोप केले आणि त्यांना फार त्रास दिला की खुनाच्या रात्री त्या 2 तास कुठे होत्या ते, आणि आज आम्ही ते 2 तास कुठे होतो हे सांगण्यासाठी ही केस किंवा ही तारीख घेतली आहे, आणि आज आम्ही ते सगळे पुरावे सादर करू. हे ऐकताच अर्जुन चैतन्य सुद्धा आश्चर्यचकित होतात की नक्की आता हे काय सादर करतात ते. आणि मग मित्रांनो, तो वकील साक्षीला कटघरामध्ये बोलवतो आणि साक्षी जशी कटघरामध्ये येते ते सगळ्यात पहिले जजला म्हणते की जज साहेब, मला कोर्टाची माफी मागायची आहे की आधी मी खोटं बोलले. शिवानी नावाच्या मुलीला मी माझी साक्षीदार म्हणून उभं केलं होतं आणि ते सगळं खोटं होतं. त्याकरता मी दंडही भरलाय, तरी पण मला एकदम माफ करा. आणि आज मी ते खरं कारण सांगते की त्या दिवशी मी कुठे होते ते, पण ते कारण इतकं पर्सनल आहे की मी ते कुणासमोर सुद्धा सांगू शकत नव्हते. पण आज अशी वेळ आली आहे की मला ते कारण सांगावंच लागेल, कारण ते कारण नाही सांगितलं तर त्या खुनाचा ठपका माझ्यावर बसेल. मग तो वकील म्हणतो, मिस साक्षी, जे काय तुम्हाला बोलायचं आहे अगदी बिंदास बोला, कुणालाही घाबरू नका. मग साक्षी मित्रांनो ड्रामा करते. ती सांगते ही गोष्ट माझ्या लहानपणी सुरू झाली जज साहेब, आणि मी इतके दिवस गप्प होते ते माझ्या अण्णांसाठी, कारण ही गोष्ट जर त्यांना कळाली तर त्यांना फार दुःख होईल, फार वेदना होतील. पण आज मला ऑप्शन नाही राहिला जज साहेब, तर मी सांगते ही गोष्ट सुरू होते माझ्या लहानपणी. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या अण्णा आणि आई माझे सारखे भांडणं व्हायचे. मग मी विचार करायचे की हे दोघं नॉर्मल आईवडिलासारखे का राहत नाही, सारखे का भांडतात. मग जशी मी मोठी होत गेले त्यानंतर मी कॉलेज असताना मला कळालं की माझं आईचं एका परपुरुषासोबत अफेअर होतं आणि त्यांना एक मुलगा पण होता. मग मित्रांनो, हे ऐकताच महिपत तिकडे चिडून उठतो आणि तो म्हणतो, अगं पोरी काय वेळीबिडी झालीस काय, तू तुझ्या आईवर काय आरोप करतेस, ती बिचारी स्वर्गामध्ये गेली आहे आणि तिच्यावर तेवढे घाणेरडे आरोप करतेस, तुला कळतं का. अगं आम्ही जरी भांडलो असू तर आम्ही शेवटपर्यंत नवरा बायकोसारखं राहिलो, आणि तुला हे सांगायचंच होतं तर मला आधी का नाही सांगितलं. एवढ्या लोकांसमोर सांगतेस,
मग साक्षी म्हणते अण्णा तुम्ही आईची तिच्या शेवटच्या वेळेमध्ये तिची एवढी काळजी घेत होता की मला ते कसं सांगू तुम्हाला हेच कळलं नाही. मग महिपत चिडून म्हणतो असं वाटते मला की धरणी फाटावी आणि तिने मला जमिनीत सांभाळून घ्यावं. हे देवा आता मी काय करू. मग जजी त्यांना म्हणतो ऑर्डर. महिपत शिकरे हे कोर्ट आहे, तुमचं घर नाही. मी तुम्हाला आत्ता कोर्टाच्या बाहेर पाठवू शकतो. मग तो महिपती म्हणतो कोर्टाच्या बाहेर काय कुठे पाठवा, मला हवं तर फासावर द्या, पण हे ऐकायच्या आधी मी मेलो असतो तर बरं झालं असतो. हा त्यांचा ड्रामा चालू असतो आणि अर्जुन चिडू म्हणतो हा या दोघांनी नवीन ड्रामा सुरू केलाय आता. मग महिपत प्रियाकडे वळून बघतो आणि ती पण मनात विचार करते इतका भारी लाईव्ह ड्रामा मी आजपर्यंत बघितला नाही. क्या बात आहे महिपत आणि साक्षी. आणि मित्रांनो यांचा प्लॅन इथे सक्सेसफुल व्हायच्या मागे आहे, कारण साक्षी पुढे आणखी सांगायला लागते. ती काय सांगते आपण ते ऐकूया. मग मित्रांनो पुढे साक्षी ड्रामा कंटिन्यू सुरू असतो. ती पुढे सांगते की एकदा काय झालं, मी कॉलेजमध्ये असताना मला सिटी हॉस्पिटलवरून फोन आला की तुमचा भाऊ अथर्व विचारे याचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि तो फार सिरियस आहे. मग मी लगेच हॉस्पिटलमध्ये गेले, कारण की सावत्र का असे ना मी त्याची बहीण होते. त्याच्या वडिलांचं पण काही दिवसापूर्वीच निधन झालं होतं आणि ही गोष्ट मी अण्णांना सांगू शकत नव्हते. मी जशी तिथे गेले आणि पोलिसांना कळलं की मी त्याच्या कुटुंबातली व्यक्ती आहे. पोलिसांनी त्याची बॉडी माझ्या ताब्यात दिली. मग आता मला कुठलं ऑप्शन नव्हतं त्याचा अंतिम संस्कार करण्याशिवाय, आणि तिथेच माझा सगळा वेळ गेला आहे. आणि लगेच महिपाचा वकील म्हणतो की जज साहेब या अथर्व विचाराचे आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत. हे शाळेचे सर्टिफिकेट, त्याचं बर्थ सर्टिफिकेट, त्याचं डेथ सर्टिफिकेट पण आहे आणि त्या ज्या स्मशानभूमीमध्ये ते अंतिम संस्कार केले तिथली पावती पण आहे. असं म्हणून त्याचं सगळे डॉक्युमेंट जजला देतो. मग जज सगळे डॉक्युमेंट बघतात आणि बोलतात की याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की मी साक्षीचा एक अथर्व विचार नावाचा सावत्र भाऊ होता. पण याच्यावरून हे सिद्ध होत नाही की मिस साक्षी त्या दिवशी त्याच्यासोबत होत्या किंवा त्या सिटी हॉस्पिटलमध्ये होत्या. हे ऐकताच अर्जुन आणि चैतन्य फार खुश होतात, कारण त्यांच्या मनातला हाच मुद्दा जज साहेबांनी सुद्धा मांडला आहे. पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महिपत आणि दोषी वकिलांनी मिळून चांगलाच प्लॅन केला आहे, सगळे पुरावे तयार केलेत. मग महिपतचं वकील जज साहेबांना म्हणतो जज साहेब माझ्याकडे आणखी डॉक्युमेंट आहेत. हे आपल्या IT सेलने मिस साक्षीचं लोकेशन काढलंय आणि त्याचे हे पुरावे, आणि हे पुरावे मी पोलिसांकडे व्हेरीफाय केलेत, म्हणून ते सुद्धा तो जज साहेबांकडे देतो आणि जज साहेब ते वाचत असतात. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. आता मधुभाऊ खूप अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण अर्जुन हा त्यांचा वकील नाही आणि दोषी वकील महिपतसोबत मिळाला आहे. आता ते काय निर्दोष सुटत नाही असं मला तरी दिसतंय मित्रांनो, कारण जजला हे पटलं की अथर्व विचार नावाचा एक सावत्र भाऊ होता साक्षीचा. आता हे पटावेळ जाणार नाही की साक्षी त्या दिवशी तिथे होती म्हणून. आता ते काय निर्णय देतात हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आता आपल्याला लेखकाकडे एवढीच अपेक्षा ठेवावी लागेल की लवकरात लवकर ते मधुभाऊंच्या लक्षात येईल की जोशी वकील आपलाच गेम करतोय म्हणून, आणि ते पुन्हा अर्जुनला त्यांचा वकील म्हणून नियुक्त करतील. मग अर्जुन जे काही साक्षीचं खरं खोटं बाहेर काढेल ते पाहायला मजा येईल मित्रांनो. बरं मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल ना आणि माझं एक्सप्लेनेशन आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून उद्याचा भाग तुम्हाला लगेच मिळेल. तर मित्रांनो इथे आज थांबतोय मी, भेटूया पुढच्या भागामध्ये.